तर आज आपण बनवू मकाच्या कणसाची एक वेगळी रेसिपी। ही बघा, बघताच किती छान दिसत आहे। मुलं पण खूप आवडीने खातात। जरी तुमचे मुलं कणीस खात नसते तर अशा पद्धतीने बनवून द्या, नक्कीच खाणार। तर चला रेसिपीला सुरुवात करू। तर सर्वात अगोदर आपण 2 कणीस घेतलेले आहेत व असे सोलून घेऊ। अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व छान छान कमेंट करा। आपण कणीस सोडून घेतलेला आहे व सोबतच असं कणीस तोडून कुकरमध्ये शिजण्यासाठी घालून घेऊ। अर्धा गिलास पाणी घालू व थोडंसं मीठ घालू। नंतर पण आपल्याला मीठ घालायचं आहे, त्याच्यामुळे थोडं घालायचं व कुकरचं झाकण लावून घेऊ। गॅसवर कुकर ठेवून 3 शिट्ट्या होऊ देऊ। 3 शिट्ट्या झाल्याच्या नंतर ही बघा किती छान कणीस शिजल्या गेलं आहे। आपण कणीस काढून घेऊ। एकदम छान शिजलं गेलं आहे व चाकून अशा पद्धतीने कट करून घेऊ। सर्व कणीस असे कट करून घ्यायचे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोठं या छोटं कट करू शकता। सोबतच मीठ घालू व थोडंसं लाल तिखट। तुमची मुलं लाल तिखट खात नसतील तर नका टाकू। व सोबतच थोडंसं तेल घालू। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। व गॅसवर एक तवा ठेवून असं थोडंसं तेल घालून घेऊ। तेल छान असं सगळीकडे तव्याला लावून घेऊ। व तव्यावर एक एक कणीस करून असं ठेवून देऊ। ही रेसिपी खूप छान होते। व्यवस्थित मिक्स करून घेऊ व पलटून घेऊ। तर ही बघा खालच्या साईडने किती छान कलर आलेला आहे व छान पद्धतीने भाजलं गेलं आहे। तुम्ही ह्याच्यावर झाकण ठेवून पण भाजू शकता। असं मुलांना बनवून दिले की मुलं पण खूप खुश होतात। असं नक्की बनवून द्या। खालच्या साईडने पण भाजलं गेलं। आता आपण व्यवस्थित मिक्स करू। तर एका प्लेटामध्ये आपण असं काढून घेऊया। ही बघा, बघताच किती छान कलर आलेला आहे आणि खायला पण तेवढंच चविष्ट आहे। तुम्ही ह्याच्यावर लिंबू पण टाकू शकता, आणखी खूप छान लागेल। माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटते नक्की कमेंट करून सांगा व माझ्या व्हिडिओला लाईक करा। सोबतच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ मी बनवत राहीन।